नमस्कार, मी रेश्मा मयेकर आणि मी पाहत आहे माझं स्वप्नातलं हक्काचं घर, जे स्पेशियस पण असेल, सेफ्टी सिक्युरिटीमध्ये नंबर 1 असेल आणि लोकेशन माझ्या मनासारखं असेल. मी सध्या आहे बदलापूरमध्ये आणि बदलापूरमधल्या ठाणेकर पलासिओबद्दल खूप ऐकलंय. चला तर मग प्रोजेक्टमध्ये नक्की काय काय आहे ते आपण जाणून घेऊया, बघूया अगदी माझ्या डोळ्यांनी. Good morning, ma'am. Good morning. How can I help you? I want to know about ठाणेकर Palacio. Okay, sure, ma'am. I will just call my sales executive, Shailesh, sir. Sure, please. Hello, ma'am. Hello, Shailesh. I'm Reshma. Hi. Hi. So, शैलेश, मला प्रोजेक्ट बद्दल अजून इन्फॉर्मेशन पाहिजे. ओके, या ना. आधी आपण चहा कॉफी काहीतरी घेऊ, मग आपण डिस्कस करू. Sure, please. Thank you. या. मॅम, तुम्ही काय बघता प्रोजेक्टमध्ये आपल्याला? बघा, मला आहे ना स्पेशियस 3 BHK किंवा 4 BHK पाहिजे. ओके, तर जशी तुमची रिक्वायरमेंट आहे, आता तर सध्या आपण याच्यामध्ये जो आपला सेकंड फेज आहे, फेज 1 तर आपला पूर्ण सोल्ड आउट आहे. फेज 2 मध्ये आपण 2 आणि 3 BHKच बनवतोय, पण जर तुम्हाला तसं 4 BHK जरी हवं आहे तरी आपण जोडी फ्लॅटमध्ये पण आपण ऑप्शन देतोय, किंवा अजून त्याच्यापेक्षा बेटर ऑप्शन आहे की आपण विला सुद्धा इथे बनवलेले आहे. अच्छा, म्हणजे विला सुद्धा तुमच्याकडे आहे? हो. ओ माय गॉड, आय एम एक्साइटेड टू सी नाउ. मी दाखवून घेतो तुम्हाला. हा आपला प्रोजेक्ट आहे ठाणेकर पलासिओ. आपण खाली पूर्ण रिलायन्स स्मार्ट वगैरे दिलेला आहे. आपला हा मेन एंट्रन्स गेट आहे. जसं बघाल तुम्ही, आपला हा एंट्री गेट आहे, हा आपला एक्झिट गेट आहे. आपण जेव्हा आता मेन गेटने एंट्री करणार आहोत तर आपण तुम्ही बघाल तर इथे आपण मॅरियर गेट पण सुद्धा दिलेला आहे. त्यानंतर जेव्हा आपण पुढे आतमध्ये येऊ, इथे आपल्याला 24/7 सिक्युरिटी आहे. तुम्हाला आतमध्ये आल्यानंतर बघाल तर एकदम फ्री हवा आहे तुम्हाला, येईल तुम्हाला. एक्झॅक्टली शैलेशजी, ह्या ओपन स्पेसला आणि इतक्या वेल मेंटेन जागेला पाहून खरंच मन भरून आलंय. अगदी सुरुवातच इतकी छान झाली आहे. जेव्हा आपण स्टार्ट करतो, एंट्री करतो, तेव्हाच इतकं छान तुम्हाला त्याच्यामध्ये कसं आपण जेव्हा एंट्री करतो तेव्हा त्याच्यामध्ये तुम्हाला एक पॉझिटिव्हिटी येईल. जसं आता आपण एंट्री कराल, तुम्ही बघाल सगळे ओपन स्पेस बघाल ज्या हिशोबाने आहे. त्यानंतर गेट आपला आहे, अम्युनिटीजच्या हिशोबाने आपण दिलेले आहेत. या बाजूला ही आपल्या पहिल्या टॉवरची लॉबी आहे. वाव, सच अ ग्रेट अँड ब्युटिफुल लाईट्स. जसं आता तुम्हाला बघून जर तुम्हाला एवढी आवडली आहे, तुमच्या फॅमिलीमध्ये येतील किंवा तुमच्या फ्रेंड्समध्ये येतील, त्यांना पण आहे की तुम्ही एका कुठेतरी प्रीमियम प्रोजेक्टमध्ये किंवा एक चांगल्या लोकेशनमध्ये तुम्ही हे फ्लॅट घेतलेला आहे, तो पण तुम्हाला त्याचा फील येईल. जसं आता आपण तुम्ही आता एंट्री करणार आहात लॉबीमध्ये, तर आपल्या इथे सुद्धा सिक्युरिटी आहे. प्लस आपण इथून बायोमेट्रिक सुद्धा केलेलं आहे, म्हणजे तुमच्या घरी डायरेक्ट कोणी एंट्री करणार नाही. जसं तुम्ही बघाल की कुठेही सिक्युरिटीचा खूप इश्यूज असतात, पण आपल्या इथे तसं नाहीये. गेटला पण आपला 24 तास सिक्युरिटी आहे. प्लस तुम्ही पुढे आलात तर लॉबीमध्ये एंट्री करताना सुद्धा आपल्या इथे बायोमेट्रिकनेच एंट्री होणार आहे. आणि जर बाहेरून कोण येत असेल तर त्यासाठी पण इंटरकॉम सिस्टम दिलेला आहे. तेव्हा जे इंटरकॉम करून अलाउ करतील तेव्हाच त्यांना आतमध्ये येण्याची परमिशन मिळणार आहे. त्यामुळे सिक्युरिटी वाईज पण एकदम परफेक्ट आहे. म्हणजे माझं घर अगदी सेफ आणि सिक्युअर आहे. क्या बात आहे. हा आपला पार्किंग एरिया आहे. आपला बदलापूरचा आपला पहिला प्रोजेक्ट आहे जो आपण पोडियम लेवल पार्किंग देतोय. वाव. जसं तुम्ही इथे बघाल, ह्या पूर्ण इथे जे आहेत हा फर्स्ट लेवल पार्किंग आहे. ओके. हाच आपण कंटिन्यू करतो. वर जेव्हा जाऊ हा सेकंड लेवल पार्किंग पण तुम्हाला वरती बघायला मिळेल. याच्यामध्ये पूर्ण आपण सीसीटीव्ही वगैरे सुद्धा दिलेले आहेत, त्यामुळे तुमच्या गाडीच्या पार्किंग एकदम बेस्ट. म्हणजे शैलेशजी, माझ्या घरासारखंच माझी गाडी सुद्धा पूर्णपणे सुरक्षित आहे. हा आपला अम्युनिटीज एरिया आहे. आपल्या ज्या अम्युनिटीज आहेत सगळे आपण पोडियम लेवललाच दिलेले आहेत. नाईस. त्यामुळे मग सेफ्टी वगैरेसाठी पण चांगलं आहे. जसं तुमच्या मुलांना बाहेर कुठे खाली जाण्याची गरज नाहीये. पोडियम लेवलला आपण त्यांना डिस्प्ले एरिया दिलेला आहे. शैलेशजी, म्हणजे लहान मुलांसाठी सुद्धा खेळण्याची परफेक्ट सोय ठाणेकर ग्रुपने केली आहे. तसंच जर तुम्ही आता बघाल आपल्या मोठ्या मुलांसाठी, जसं मग कोणाला टर्फसाठी वगैरे बाहेर जातात, ते पण कोणाला कुठे बाहेर जाण्याची गरज नाहीये. टर्फची पण आपण इथे सोय केलेली आहे. जसं मग मुलांना जे किंवा जे मोठी लोक असतात ते पण टर्फ वगैरे असं आजकाल सगळ्यांनाच टर्फ खेळायला जातात, मोठी जरी असेल तरी. तर त्यांचा पण विकेंड वगैरे आहे, तो पण इथे छान जातो. असं मन करतंय फक्त बॅट आणि बॉल घेऊन येऊ आणि आता खेळायला सुरुवात करू. अगदी छान वाटतंय हे संपूर्ण अम्युनिटीज एरिया पाहून. येस, या नाही.
त्यानंतर तुम्ही आता आपण बघाल आपला हा पूल एरिया आहे. पूलमध्ये पण आपण दोघांसाठी पण म्हणजे लहान मुलांसाठी पण आणि मोठ्या लोकांसाठी पण आपण दोघांसाठी पण हे केलेलं आहे प्रोव्हिजन. म्हटल्यानंतर ह्या ज्या रेलिंग केलेल्या आहेत तिथे मग Okay. लहान मुलं सुद्धा तुम्ही हे करू शकता प्लस मोठ्या मुलांसाठी पण तिथे. ओके, म्हणजे किड्स पूल एरिया आणि अडल्ट पूल एरिया दोन्ही पूल्स तुम्ही इथे दिलेले आहेत विथ अ ब्युटिफुल जे तुम्ही ज्या प्रकारे पुन्हा सजावट केलेली आहे पूल मध्ये पण. सो थम्स अप, व्हेरी नाईस. या आता जसं तुम्ही पुढे बघाल ज्या बाजूला आपण इथे जिम दिलेली आहे. त्यानंतर आपण मुलांसाठी इंडोर गेम्स वगैरे सुद्धा दिलेले आहेत. जिम पण आपली पूर्ण फुल्ड AC आहे त्याच्यामध्ये आणि आपण याच्यामध्ये पण टायमिंग ठेवलेला आहे. हा आपला जिम एरिया आहे. फुल AC, फुल हायटेक विथ ऑल इक्विपमेंट्स आपण याच्यामध्ये सगळ्या जिम मध्ये दिलेले आहे. शैलेश जी, म्हणजे तुम्ही इथे जिम करता आहात, समोर स्विमिंग पूल आहे, लहान मुलांसाठी इतक्या छान अमेझिंग अम्युनिटीज आहेत, ओपन एअर आहे, म्हणजे एखाद्या प्रोजेक्ट साठी अजून काय पाहिजे? सगळ्याच गोष्टी तुम्हाला वन रूफ ठाणेकर पॉलिसीमध्ये तुम्हाला मिळून जातील. क्या बात है, नाईस शॉट शैलेश जी. आता तुम्ही बघाल इथे मुलांसाठी पण आपण सगळ्या अम्युनिटीज दिलेल्या आहेत. जसं आपला हा पूल टेबल आहे, कॅरम आहे, लुडो दिलेला आहे. बाहेरच्या बाजूला तुम्ही बघाल तर आपण फुटबॉल वगैरे दिलेले आहेत. त्यामुळे मुलांच्या दृष्टिकोनातून पण आपण सगळ्या गोष्टी आपण दिलेल्या आहे. सगळ्या अम्युनिटीज मध्ये मला सगळ्यात क्यूट जे वाटलं ते लुडो आहे. किती छान वाटतंय आणि इथे बसून सगळ्यांसोबत लुडो खेळायची मजाच वेगळी असणार. तुम्ही तुमच्या फॅमिली सोबत किंवा तुमच्या फ्रेंड्स वगैरे आले तरी सुद्धा तुम्ही हे पूर्ण युज करू शकता. ग्रेट यार. मॅम तुम्ही बघाल तर आपण ह्यामध्ये पार्टी हाऊस सुद्धा दिलेला आहे. म्हणजे आपल्या घरी फंक्शन्स असतात, जसं बर्थडे पार्टी झालं, फॅमिली गेट टुगेदर झालं, किंवा तुमचं काही घरातलं फंक्शन असेल तर तुम्ही इथे करू शकता. तसा हा तुमचा जो पूर्ण असेल हा तुमच्यासाठी पर्टिक्युलर तुमच्यासाठी होऊन जाईल. म्हणजे बर्थडे पार्टीज असू दे किंवा घरी कोणतं दुसरं फंक्शन असू दे, हा जो बँक्वेट हॉल असणार आहे तो माझा होणार. क्या बात आहे. हा आपला फेज 1 आहे जो पूर्ण आपण टफन ग्लासेसचं एलिव्हेशन दिलेला आहे. ऑलरेडी आपण हा डिलिव्हर केलेला आहे आणि इथे ऑल फॅमिली सुद्धा राहायला आलेले तुम्ही बघू शकता. म्हणजे शैलेशजी एलिव्हेशन इतकं सुंदर दिलंय की प्रत्येकाला ओपन एअर तर भेटतेच आहे, सोबतच इतकं ब्युटिफुल अम्युनिटीजचा व्ह्यू सुद्धा भेटतो. येस मॅडम, आता आपल्या प्रोजेक्टमध्ये सर्वात इंटरेस्टिंग आणि हायलाइटेड गोष्ट मी तुम्हाला दाखवतोय. ओ माय गॉड. जे आहेत आपला विला. आपण ह्यामध्ये टोटल 6 विला देतोय. ओ पूर्ण बदलापूरमध्ये प्रोजेक्टच्या आतमध्ये विला कोणीच देत नाहीये. आपला फर्स्ट प्रोजेक्ट आहे जो आपण प्रोजेक्टच्या आतमध्ये 6 विला देतोय. मेन कन्सर्न असतो आपला सिक्युरिटीचा, तो तर आपला इथे सॉल्व्ह होतोय कारण आपला मेन एंट्रन्स गेट हा सगळ्यांसाठी कॉमन आहे, जो आपला हा ड्राईव्हवे होईल. त्यानंतरच इथे आलो तर आपला पुढे हा गार्डन एरिया वगैरे सुद्धा आहे आणि तो बाजूलाच आपण मंदिर वगैरे सुद्धा दिलेलं आहे. त्यानंतर जसं आपण आता मेन गेटने एंट्री करतोय तुम्ही बघाल इथे तुम्हाला प्रॉपर 2-4 व्हीलर तुमच्या पार्क होतील. त्यानंतर आपण विला टूर करूया. आय एम सो एक्साइटेड. जसं तुम्ही आता बघा हा आपला विला आहे, त्याच्यामध्ये आपण हा स्पेशियस लिव्हिंग दिलेला आहे ओके विथ डायनिंग आहे. ओके. त्यानंतर आपण ह्यामध्ये ओपन किचनचं हे दिलंय कॉन्सेप्ट. हा डिपेंड तुमच्यावरती आहे की तुम्हाला तुमचं किचन कसं हे करून घ्यायचं आहे. बाकी लिव्हिंग तुम्ही बघाल, ग्रँड एंट्रन्स आहे, तुम्ही डोर वगैरे बघून घ्याल. आपण हा याच्यामध्ये सगळ्या गोष्टी तशा दिलेल्या आहेत. ब्युटिफुल अँड स्पेशियस. आता आपण आपल्या विलामधला फर्स्ट आपण आपला बेडरूम बघतोय. हा जो आपला कॉमन बेडरूम आहे जो आपल्या लिव्हिंग मध्येच आहे. ओके. तुम्ही बघाल तर पूर्ण स्पेशियस आपण हा कॉमन बेडरूम दिलेला आहे. आणि व्हेंटिलेशन पण खूप चांगलं वाटतंय कारण की सनलाईट येते, हवा अगदी ओपन एअर तुम्हाला इथे भेटते. सो फर्स्ट बेडरूम थम्स अप. थँक्यू. तर इथे आपण हा डेडिकेटेड मंदिरसाठी सुद्धा स्पेस दिलेला आहे. त्यासाठी आपल्याला स्टोरेज वगैरे साठी सुद्धा दिलेलं आहे. त्यानंतर आपले जे बेडरूम्स आहेत मास्टर बेडरूम ते सगळे आपण वरती फर्स्ट फ्लोअरला दिलेले आहेत. आय एम सो एक्साइटेड टू सी अदर बेडरूम्स एज वेल. चला लवकर. तुम्ही आता जसं बघाल इथे आपण फर्स्ट फ्लोअरला 3 मास्टर बेडरूम दिलेले आहेत. आपण आता आपला फर्स्ट बेडरूम बघूया. आता आपला हा फर्स्ट मास्टर बेड आहे. आपण तुम्ही बघाल तर पूर्ण स्पेशियस आहे, प्लस व्हेंटिलेशन वगैरे पण आपण याला छान दिलेलं आहे. म्हणजे मला अजून एक ह्या विलाची खूपसुरती आपण म्हणू शकतो किंवा एक वेगळे पण म्हणू शकतो की तिन्ही मास्टर बेडरूम्स दिलेले आहेत. म्हणजे तिन्हींना अटॅच वॉशरूम आला इथे दिलेले आहे. क्या बात आहे. या ना आपण सेकंड बेडरूम कडे जाऊ. येस. आता हा आपला सेकंड मास्टर बेडरूम आहे. ओके. याला तुम्ही किड्स बेडरूम अदरवाइज तुम्ही गेस्ट साठी पण तुम्ही यूज करू शकता. याला सुद्धा आम्ही प्रॉपर व्हेंटिलेशन विथ बॅल्कनी हा आपण सुद्धा दिलेला आहे आणि ह्याला सुद्धा अटॅच वॉशरूम आहे तुम्हाला. क्या बात आहे. म्हणजे आपले जे गेस्ट येतात त्यांच्यासाठी वेगळी अरेंजमेंट विलामध्ये होऊ शकते. क्या बात आहे. चला
आपल्या जाऊया तिसऱ्या मास्टर बेडरूमकडे. ओके. पूर्ण विला मधला आपला हा बेस्ट पार्ट आहे, आपला हा मास्टर बेडरूम. सच अ ब्युटिफुल अँड स्पेशियस मास्टर बेडरूम. जसं तुम्ही बघा, इथे तुमचा किंग साईज बेड बसेल. ओके. त्यानंतर तुम्ही इथे तुमचं वर्किंग स्टेशन इथे करू शकता. Okay. या बाजूला इथे आपण टीव्ही स्टेशन किंवा तुम्ही इथे वॉर्डरोब सुद्धा करू शकता. प्लस आपण यामध्ये तुम्हाला बॅल्कनी वगैरे सुद्धा दिलेली आहे, त्यामुळे जो तुमचा अपोजिट साईडचा जो व्ह्यू आहे तोही तुम्ही बघू शकता. म्हणजे अनदर ब्युटिफुल स्पेशियस मास्टर बेडरूम Yeah. तुमच्या विलामध्ये तुम्हाला भेटतंय. ॲडिंग दिस बाल्कनी आणि मस्त असं वॉर्डरोब आणि टीव्ही युनिट साठी सुद्धा जागा. Yeah. अनदर थम्स अप. आता तुम्ही बघाल तर आपण आपल्या विलाला इथे 2 टॅरेस दिलेले आहेत. जसं आपला हा या इथे आपल्या फर्स्ट फ्लोअरला हा पहिला टॅरेस आहे. सेम तुम्हाला वरती याला आहे टॉप फ्लोअरला, तिथे पण तुम्हाला एक टॅरेस दिलेला आहे. ह्याची खासियत आहे की तुम्हाला घरातलं काही जरी फंक्शन असेल तरी तुम्ही इथे करू शकता. प्लस या बाजूला इथे आलात तर हा आपण इथे कॉमन गार्डन देतोय. प्लस हा तुम्हाला इथे मंदिराचा पण व्ह्यू मिळून जाईल इथे तुम्हाला. म्हणजे तुमची स्वतःची पर्सनल पार्टी करायची असेल किंवा इव्हनिंगला छान चाय पियायची असेल किंवा फ्रेंड्स सोबत गप्पा मारायच्या असतील तरी सुद्धा हा जो स्पेस आहे तो बरोबर. युटिलाइज होऊ शकतो. वाव, अनदर थम्स अप. थँक्यू मॅम. थँक्यू.